हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाइस सर. मित्रांनो, आता तुम्ही जी क्लास 10th आणि क्लास 12 ची बोर्डची एक्झाम दिली होती त्याबद्दल एक बिगेस्ट रिझल्ट साठी अनाउन्समेंट आहे आणि एक अपडेट आली आहे, ते तुमच्यापर्यंत मी घेऊन आलो. आता मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवा, क्लास 12 म्हणजेच आहे एचएससी बोर्ड क्लास 12 महाराष्ट्र बोर्ड, याचा जो रिझल्ट आहे तो मेच्या फर्स्ट वीक मध्ये लागण्याची भरपूर असे चान्सेस आहे. आता क्लास 10 चे जे आहे 80% पेक्षा जास्त पेपर्स जे आहेत ते ऑलरेडी चेक झाले आहे. फक्त 20% पेपर जे आहेत चेक व्हायचे आहेत. बाकी सगळेच्या सगळे पेपर्स तुमचे चेक झाले आहेत. आता फक्त रिझल्टची तुमच्या वाट आहे क्लास 12 साठी. आणि तीच तशाच टाइपची एक अनाउन्समेंट आहे ते आपल्या क्लास 10 साठी. क्लास 10th ची जी एक्झाम आहे, तुमची क्लास 10 ची जे पेपर्स आहे, क्लास 10 चे पेपर, क्लास 10 त्याला म्हणतो आपण एसएससी क्लास 10 चे 30% पेक्षा जास्त पेपर ऑलरेडी चेक झालेले आहे. आणि क्लास 10 चा जो रिझल्ट आहे मेच्या सेकंड वीक मध्ये बी 1-2 दिवसामध्ये फर्स्ट हाफ मध्येच तुमचा रिझल्ट जो आहे तो लागण्याची खूप जास्त अशी शक्यता आहे. आणि तुमचे जे आहे मॅक्झिमम पेपर चेक झाले आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं व्हॅल्युअर, मॉडरेटर आणि चीफ मॉडरेटर असे 3 जागी तुमचे पेपर चेक होते. व्हॅल्युअर कडून सगळेचे सगळे पेपर ऑलरेडी चेक झालेले आहे. मॉडरेटर कडून बी जवळजवळ 90% पेपर मॉडरेटर कडून चेक झालेले आहे. मॉडरेटर कडून आता जे आहे एक्झामचे पेपर तुमचे चीफ मॉडरेटर कडे गेलेले आहे आणि चीफ मॉडरेटरचे सुद्धा 50% काम जो आहे तो ऑलरेडी झालेला आहे. त्याच्यामुळे तुमचे 10th चा जो रिझल्ट आहे तो लवकरात लवकर मेच्या सेकंड वीक मध्ये लागण्याची खूप जास्त अशी शक्यता आहे. ओके, आता जसा महाराष्ट्र बोर्डने सांगितला होता की 15 मेच्या आधीपर्यंत सगळेच्या सगळे रिझल्ट तुमचे लागणार आहे. आणि तसाच जो आहे 12th राहू द्या किंवा मग 10th राहू द्या, तुमचे 15 मेच्या आधी रिझल्ट लागणार आहे याची खूपच जास्त 99% चान्सेस आहे. ज्याप्रमाणे पेपरची चेकिंगची स्पीड आहे त्याप्रमाणे तर वाटत आहे का मेच्या फर्स्ट वीक मध्ये 12th चा रिझल्ट लागून जाईल. आणि मेच्या सेकंड वीक मध्ये शेवट पण नाही, 15 तारीख पण येऊ देत नाही, ते एकदम मेच्या सेकंड वीकच्या स्टार्टिंग मध्येच 10 तारखेपर्यंतच तुमचा रिझल्ट जो आहे 10th चा लागून जाईल याची खूप जास्त शक्यता आहे. आता हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पाठवा. जास्त टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. रिझल्टचा एकदम चिल राहा. तुम्ही तुमची मेहनत केली आहे ऑलरेडी. आता सगळं काही भगवान भरोसा सोडून द्या आणि तुमच्या नेक्स्ट साठी चांगला प्रिपेअर राहा 11th 12th साठी. तोपर्यंत स्टे ट्यून. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.